हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः। ओम सरस्वती माताय नमः। ओम गुरुदेवाय नमो नमः। ओम मातृदेव भव, ओम पितृदेव भव, ओम सर्व संत सज्जनाय नमो नमः। तुझी आण गावाईन देवराया, बहु आवडशी जीवापासोनिया। तुझी आण गावाहीन देवराया, बहु आवडशी जीवापासोनिया। कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवापासोनिया, बहु आवडशी जीवापासोनिया। माझ्या आराध्य पांडुरंगाला नमन करून आजच्या प्रवचन रूपी सेवेला मी सुरुवात करत आहे। श्रोते माय बाप हो, या जगात सर्वात महान कार्य कोणतं असेल ना, तर ते जीवाला जागृत करणं आणि त्याला नामस्मरणाची गोडी लावणं, प्रकृतीच्या पराधीनतेपासून जीवाला मुक्त करणं, हे सर्व काम साधू संतांनी केलं। धर्माचे पालन करावया पाखंड खंडन, अशा प्रकारे या समाजातील पाखंड, या समाजातील दुर्गुणांचा जो बाजार भरलेला आहे, सर्व नष्ट करण्याचं काम या महान साधू संतांनी केलं आहे। अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मलाही समाज जागृती करण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे आणि ते करायचं काम मी सुरूही केलेलं आहे। माझा प्रवासही सुरू झालेला आहे माझ्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं। पण तरी सुद्धा माझी जी YouTube चॅनल आहे की जी प्रवचन रूपी मी सेवा सुरू केलेला आहे, हा प्रवास मी सुरू केला आहे, पण मी जे प्रवचन करते याच्यामध्ये संकल्प केलाय की तरुणांना, मुलांना, सर्व समाज बांधवांना हे प्रवचन ऐकवण्याचा। तर माझ्या या YouTube चॅनलवर मी जे प्रवचन करते हे सर्व श्रोते मायबापांनी मनापासून ऐकावं। मी जे सांगते ना ते ऐका, ते ऐकल्यानंतर तुम्हाला खरोखर त्याच्यातून काहीतरी बोध मिळेल म्हणून ऐका। ही जागृती करण्याचा जो प्रांजळ माझा प्रयत्न आहे, या प्रयत्नाला यश मिळावं म्हणून हे प्रवचन मी सांगण्याचा प्रयत्न करते, ऐकवण्याचा प्रयत्न करते। मी कालही सांगितलं की प्रवचन ही करमणुकीची जागा नाही, तर तो एक फैसला आहे आणि म्हणूनच माझं प्रवचन तुम्ही ऐकावं, पूर्ण ऐका। 1 मिनिट 2 मिनिट ऐकून त्याच्यामधून तुम्हाला काहीही बोध घेता येणार नाही, त्यामुळे माझं सांगण्याला काही अर्थ राहणार नाही। मी जे सांगते ही तळमळ आहे, मनापासूनची कळकळ आहे, म्हणून माझं प्रवचन कृपा करून ऐका। आज माझ्या प्रवचन रूपी सेवेचा विषय आहे की घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य व्हावं, आपल्या घरात लक्ष्मी यावी आणि घरात लक्ष्मी टिकून राहावी, आणि त्याच्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे या प्रवचन रूपी सेवेतून। तर ते उपाय तुम्ही ऐका, कारण प्रत्येक माणसाला घरात लक्ष्मी असावी, घरात धनधान्य पैसा असावा, घर सुखी समाधानी असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं, पण घरात लक्ष्मी येत नाही, तर त्याला काही कारण असतील। तर त्या कारणांचं थोडंसं विवेचन मी इथे करणार आहे तसे माय बापो, कारण नामस्मरण हा एक अत्यंत महत्वाचा असा उपाय आहे की जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरात येते। तर या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी, आपल्या घरामध्ये राहण्यासाठी कोणते उपाय आहेत तर ते ऐका। तर माझा पहिला उपाय असा आहे की आपल्या घरात लक्ष्मी यावी, आपल्या घरात पैसा यावा, आपल्या घरामध्ये धनधान्य यावं असं सर्व वाटत असेल, तर प्रथम सर्व माता भगिनींना माझी एकच अशी विनंती आहे की घरामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळस असते, तुळस, या तुळशीला रोज पाणी घाला। पण ते पाणी घालण्याची पण पद्धती कशी आहे बघा। जेव्हा आपण तुळशीवर पाणी घालतो तेव्हा ते पाणी त्या तुळशी वृंदावनाच्या खाली सांडता कामा नये, त्या तुळशीवरच ते पाणी घाला। आणि पाणी घालत असताना एक मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय।
कोणता मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र म्हटला ना की लक्ष्मी आपल्या घरात येईल, ती स्थिर राहील. त्याला कारण आहे, कारण तुळस म्हटलं म्हणजे लक्ष्मी. तुळस हेही एक लक्ष्मीचं रूप आहे. आणि तुळशीवर जर आपण निर्मळ असं पाणी जल ओतलं, तर ते ओतत असताना आपण हा मंत्र म्हटला, ओम नमो भगवते वासुदेवाय, तर लक्ष्मीच्या रूपाने परमपिता पांडुरंगही आपल्या घरामध्ये येऊन वास करतात. आणि जिथे लक्ष्मी नारायण राहतात तिथे कशाचंही उणं नसतं, कशाचीही कमी नसते. म्हणून घरामध्ये तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून ते जल खाली सांडू द्यायचं नाही. आता लक्ष्मी घरात येण्याचा आणि घरात स्थिर राहण्याचा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये पाहुणे येतात, आपले नातेवाईक येतात, आपले मित्रमंडळी येतात, आपले ओळखीचे येतात किंवा काही कार्यासाठी काही लोक येतात. तर अशा वेळी घरात कुणीही पाहुणा कोणत्याही वेळी आला तर त्या पाहुण्याचा अपमान करायचा नाही. कारण परमेश्वर कोणत्या रूपाने आपल्या घरात येईल याचा नियम नसतो. म्हणून श्रोते मायबापो, एक लक्षात ठेवा, अपमानीला अतिथी नेई सर्व सुकृतांची संपत्ती. म्हणून कधीही घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नका. त्याला पाणी प्यायला द्या, त्याला जेवण करून त्याला पाठवणी करा, हसत मुखानं त्याचं स्वागत करा. त्याच्याने तो पाहुणा प्रसन्न होईल आणि आपल्याला बरकतीचा आशीर्वाद देऊन जाईल. आता लक्ष्मी घरामध्ये येण्याचा तिसरा उपाय बघा कुठला आहे तो. तर आपण जी लक्ष्मी, जो पैसा कमावतो, जो धन कमवतो, हे चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गासाठी खर्च करा. म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यय करी. कारण जो पैसा आपण कमावतो हा पैसा कष्टाच्या कामातून आपल्या घरात आला पाहिजे, कष्टानं घरात आला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी त्याचा खर्च झाला पाहिजे. चुकूनही वाईट कामासाठी जर आपण पैसा खर्च केला तर तो लक्ष्मीचा अपमान आहे. अशा घरातल्या माणसांवर लक्ष्मी रुष्ट होते. लक्ष्मीला तो अपमान सहन होत नाही आणि ती लक्ष्मी निघून जाते. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा खर्च कमवायचा आणि चांगल्या कामासाठीच तो पैसा खर्च करायचा. त्याच्यानंतरचा लक्ष्मी घरात स्थिर राहण्याचा चौथा उपाय, घरातल्या कुठल्याही माणसाला राग येता कामा नये. क्रोध हा लक्ष्मीला जाण्याचा अत्यंत भयंकर असा प्रकार आहे. ज्या घरामध्ये रागीट माणसं आहेत, ज्या घरातल्या माणसाला राग आहे, त्या घरातल्या माणसाच्या घरात लक्ष्मी अजिबात राहत नाही. म्हणून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. अजिबात राग येऊ नका. मनामध्ये शांती, दया, क्षमा या गुणांचा समुदाय आणा. नेहमी समोरच्याशी बोलताना शांत भावाने बोला, प्रेम भावनेनं बोला. आणि ज्या घरामध्ये शांती समाधान आहे, ज्या घरामध्ये प्रेमाचं आपुलकीचं संभाषण आहे, त्या घरामध्येच लक्ष्मीचा वास होतो. त्याच्यानंतरचा माझा पाचवा लक्ष्मी स्थिर, अगदी साधे सोपे मी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्याचे उपाय सांगते. इथे खर्च नाहीये, कारण लक्ष्मी माता ही सर्वांच्या घरी राहते. पण ती चंचल आहे, तिला कसलं वातावरण आवडत नाही, तिला कसल्या प्रकारची विचारसरणी आवडत नाही. हे मी तुम्हाला सांगते. इथे खर्चाचा प्रश्नच येत नाही. हे प्रवचन आहे आणि प्रवचनाच्या माध्यमातून जागृती आहे. ही जागृती माझी सांगण्याची माझा प्रांजळ प्रयत्न मी इथे करत आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी घरात राहण्याचा अजून एक महत्वाचा उपाय आहे. आपल्या घरामध्ये जी स्त्री आहे, तुमची आई, तुमची बहीण, तुमची पत्नी, हे लक्ष्मीच्या रूपाने राहतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी, महालक्ष्मी या घरामध्ये ग्रहलक्ष्मीच्या रूपाने राहत असते. उदाहरणार्थ कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, अशी अनेक लक्ष्मीची रूपे आहेत. त्यापैकी घरोघरी ग्रहलक्ष्मी हे लक्ष्मीच्या रूपाने ही स्त्री आपल्या घरामध्ये नांदत असते. तेव्हा त्या घरातल्या स्त्रीचा चुकूनही कधी अपमान करू नका. तिचा आदर करा. तुम्ही कमावून आणलेली संपत्ती आहे, ही संपत्ती तुम्ही तुमच्या त्या ग्रह लक्ष्मीच्या हातात द्या. त्याच्याने महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये स्थिर राहील.
आणि रोज झोपताना किंवा दिवसभर तुम्ही कुठल्याही कामात असाल तरी सुद्धा ओम श्री नमहा, ओम श्री नमहा असा मंत्र म्हणा. तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला हात लावून तुम्ही रात्री झोपता वेळेस शुभम भवतु म्हणा. लक्ष्मी तुमच्या घरात येईल, तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. कारण श्रोते माय बाप हो, ईश्वरा इतकंच आज घरामध्ये लक्ष्मीला सुद्धा अतिशय महत्व आहे. समाजामध्ये पण ज्याच्या घरी पैसा, ज्याच्या जीवनामध्ये पैसा, त्यालाच लोक म्हणतात बसा. आणि ज्याच्या घरामध्ये धन धान, लोक त्यालाच देतात मान. त्याच्यामुळे घरात लक्ष्मी राहावी ही प्रत्येकाची अपेक्षा झालेली आहे. म्हणून प्रत्येकानं घरामध्ये आपलं वातावरण शांत समाधानी ठेवायचं. रागाला अजिबात थारा द्यायचा नाही. चिडचिडेपणा घरात नसावा. घरातल्या स्त्रीला आदर द्यावा. बघा, मी जे सांगण्याचा प्रयत्न करते हा प्रामाणिक आणि प्रांजळ प्रयत्न आहे, जेणेकरून लोकांच्या मध्ये जागृती होईल. माझ्या युट्यूब चॅनलला माझं प्रवचन तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.